असं करून चालत नसतं, असं कोणावर तिथं दबाव आणला नाही पाहिजे, असं नाही केलं पाहिजे, तसं केलं नाही पाहिजे. आता जेव्हा त्यांच्यावरती वेळ आली तेव्हा त्यांनी काय सांगितलं की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या खाली कुणी त्या ठिकाणी दडलं नाही पाहिजे, असं बोललं नाही पाहिजे, असं केलं नाही पाहिजे. म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांची सुद्धा दुटप्पी भूमिका आधी आणि आता त्या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायला मिळते. आता कार्यालय हे त्या काबराचं नाही तर त्या व्यक्तीचं त्या ठिकाणी फोडलेलं आहे हे आपण सगळ्यांनी तिथं बघितलंय. तिथं सुद्धा पोलिसांना धक्काबुक्की झालेलं हे एफआयआर मध्ये लिहिलेलं आहे. दुसऱ्या बाजूला नागपूरला धक्काबुक्की होती तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी बोलता, आम्ही त्याचा विरोध करतो, पण काल पण धक्काबुक्की झाली. ज्यांनी धक्काबुक्की केली या लोकांवर तुम्ही काय करणार आहात का? त्यामुळे याच्यावर योग्य ती कारवाई ही झाली पाहिजे. एक चांगला संदेश हा लोकांपर्यंत गेला पाहिजे की सत्तेतले तुम्ही कार्यकर्ते असू नये तर विरोधातले, न्याय सगळ्यांना समान आहे ही दाखवण्याची संधी आता या सरकारकडे आहे असं आम्हाला वाटतं. वाल्मी कराडला ज्या पद्धतीनं जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिली होती तो प्रकार आता खोक्या सतीश गोटले बद्दल समोर आला आहे. व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यामध्ये जेलच्या आवारातच तो त्याच्या सगळ्या पोलीस अधिकारी असतील पंधरा त्याच्या सोबत बसून मांडी घालून जेवतोय, बिस्करच्या बॉटल हात घेतो. आता वाल्मिक कराडांच्या बाबतीत आम्हीच तो मुद्दा आणला होता की त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते आणि कदाचित आताही दिली जाते. तसंच तो खोक्या कोण आहे त्यालाही व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते. आता कोरटकरला सुद्धा जेलमध्ये जेव्हा टाकलं जाईल तेव्हा कोरटकरला दिली जाणार आहे. म्हणजे हे सगळे कार्यकर्ते सत्तेतल्या लोकांचे आहे, फक्त लोकांचा विरोध असल्यामुळे लोकांनी हा विषय हातामध्ये घेतल्यामुळे त्यांना जेलला जावं लागलं आहे. आणि अशात जर अशी व्हीआयपी ट्रीटमेंट या सगळ्या गुन्हेगार लोकांना दिली जात असेल तर हे दुर्दैवी आहे. म्हणजे फक्त कार्यकर्ते आहेत आणि जेलमध्ये गेलेत म्हणून त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट देत असतात तर अप्रत्यक्षपणे हे सरकार कुठेतरी गुन्हेगारांना सुद्धा पाठबळ देतं असं आपल्याला म्हणावं लागेल. 2014ला जी युती तुटली, युती तुटण्यामागे युवराजचा मोठा हात होता. 5 जागांसाठी अडून बसला, त्यामुळे कौरवांची भूमिका घेऊन त्या ठिकाणी सारीपटचा खेळ जो मोडला म्हणून युती तुटली असं आता इंटरव्ह्यूमध्ये ते काय म्हणतात हे मला तरी सांगता येणार नाही. पण अधिवेशनामध्ये बोलत असताना जेव्हा तिथं एक निवेदन केलं जातं त्याच्यामध्ये सुद्धा नागपूरचा विषय घ्या, देशमुख प्रकरण घ्या, सूर्यवंशी प्रकरण घ्या, तिथं बोलत असताना वेगळ्या वेगळ्या दिवशी वेगळ्या वेगळ्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून बोलल्या जातात. त्यामुळे आम्ही सुद्धा अधिवेशनामध्ये तिथं जेव्हा बसतो तेव्हा कन्फ्यूज होऊन जातो, लोक कन्फ्यूज होऊन जातात खरं काय घडलं. त्यामुळे एखाद्या नेत्याच्या वक्तव्यावर आपण किती विश्वास ठेवावा हे सुद्धा त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. हे बघा, जो देवकरच ना देवकर नावाचा जो PIN आहे पोलीस अधिकारी आहे हा गोरेंचा खास कार्यकर्ता आहे. 2009 का 10 मध्ये त्यांच्यावर त्या ठिकाणी बोलण्यात आलं होतं की देवकरांनी गोरेंचे पैसे पोलीसच्या गाडीमध्ये त्या ठिकाणी नेले होते, म्हणजे कुठेतरी इलेक्शनला मदत त्या ठिकाणी केली होती. आता अरुण देवकर हा जो अधिकारी बघितला तर त्याच्यावर पिटा म्हणजे इमॉरल ट्रॅफिकिंग, अनैतिक देह व्यापार याच्यावर सुद्धा त्याच्यावर तिथं कारवाई तिथे झालेली आहे. पुण्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर आत्महत्येसाठी प्रेरित काही लोकांना केलं, त्या व्यक्तीला केलं, अशी सुद्धा गुन्हा त्याच्यावर त्या ठिकाणी दाखल आहे. अरुण देवकर ही व्यक्ती अतिशय चमत्कारिक आहे, नाही ते गुन्हेगार प्रवृत्तीची आहे. फक्त दुर्दैवाने पोलिसांचा त्या ठिकाणी त्यांनी तिथं गणवेश घातलेला आहे. याच्यात जर आपण बघितलं तर ती महिला वकिला स्वतःच्या वकिलापाशी गेली होती. वकिलांनी फोन केला होता की आपल्याला यावं लागतंय, आपण एक छोटीशी चर्चा करू. त्यांना चर्चा कुठली होती हे महिलेला माहीत नव्हतं. ती बिचारी महिला त्या ठिकाणी गेली. आता हा जो त्यांचा वकील आहे तो कुठेतरी गोरेंच्या ओळखीतला आहे असं कुठेतरी कळतं, मित्र असल्यासारखं. आणि मग महिला बसली असताना तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर अचानक काही लोक येतात, बॅग ठेवतात, बाहेर पैसे काढतात, परत आत टाकतात. त्या महिलेला कळत सुद्धा नाही हे काय चाललंय. आणि याच्यातच हा अरुण देवकर पोलीस आहे तो मागून येतो आणि त्या महिलेला पकडतो आणि म्हणतो की हे पैसे तू घेणार होते. तिला त्या पैशाचं काही माहित नव्हतं. म्हणजे कुठेतरी आता जो माणूस गोरे हा जजला सुद्धा मॅनेज करू शकतो हे हायकोर्टच्या जजनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर अशात हा पोलिसांना हाताशी धरून हे सगळं प्रकरण
हे महिलेच्या विरोधात त्या ठिकाणी तापू शकतो, हे त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. मग सत्तेचा वापर करून तुम्ही अशा पद्धतीने वागत असाल आणि तुमच्याच सत्तेचा अहंकार येऊन तुम्ही जर म्हणत असाल की कुठंतरी मी फार विचार करून टार्गेट करत असतो, मग नक्कीच एक वेळ येणार आहे की तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी राजीनामा द्यावा लागणार. हे सगळं सत्य आम्ही तिथे असणारी लोक आणि न्याय व्यवस्था ही लोकांसमोर आणेल असा आम्हा सगळ्यांना विश्वास आहे. तर एक माहिती समोर येते, त्या माहितीनुसार महापालिकेमध्ये जो काही कॉन्ट्रॅक्टदारांवरती भ्रष्टाचार सुरू आहे त्याच्यावरती देवेंद्र फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिले आहेत आणि हे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत पंप करण्यासाठी ते एकनाथ शिंदे यांच्या गटाशी संबंधित आहेत. काय नाही, उन्हीधुनी काढली जात आहेत. एकनाथ शिंदे साहेबांचे जे काही मंत्री होते नाही तर त्यांचे जे विभाग होते त्याची फक्त एन्क्वायरी लावली जाते. एन्क्वायरी नाममात्र असते. कुठेतरी एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेशर आणण्यासाठी त्या ठिकाणी केलं जातं आणि मग मला नंतर काय होतं हे सांगता येणार नाही. पण हे जे काही केलं जाते ते फक्त मुंबईच्या इलेक्शनसाठी केलं जातं. आमचं मत आहे की 2.5 वर्षामध्ये सरकारमध्ये असणारा प्रत्येक मंत्र्याच्या माध्यमातून कुठं ना कुठंतरी तिथे गैरव्यवहार झालेत, भ्रष्टाचार झालेला आहे आणि ते मुद्दे आम्ही मांडलेले आहेत. ते विषय आम्ही सरकारला दिलेले आहेत, अँटी करप्शन ब्युरोला तिथे दिलेले आहेत. पण ते सगळे विभागाचे आहेत. पण सरकारकडनं आज काय केलं जातं तर एकनाथ शिंदे साहेबांच्याच डिपार्टमेंटला टार्गेट केलं जातं. कदाचित तिथं हेतू फक्त मुंबई महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांना कमीत कमी सीट त्या ठिकाणी दिल्या पाहिजे. नवी मुंबईमध्ये सुद्धा तेच केलं गेलं पाहिजे आणि ठाण्यामध्ये सुद्धा तेच व्हावं असं कुठला तरी प्रकार नाहीतर एक दबाव तंत्र सत्तेतले बीजेपीचे नेते हे एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत करतात असं आपल्याला म्हणावं लागेल. सर, हिंदी में जानना चाहेंगे कि सत्तेचा गैरवापर आहेच. तसंच आपल्याला कुठेतरी कळतं की या अधिवेशनामध्ये नाहीतर या विधान भवनमध्ये लोकशाहीला महत्व दिलं जात नाही, संविधानाला महत्व दिलं जात नाही. आज संविधानावर चर्चा आहे आणि संविधानावर चर्चा असताना आमचं हेच मत आहे की सत्तेत असणाऱ्या लोकांना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते, मंत्र्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते आणि आम्ही विरोधात असताना लोकांच्या हिताचे प्रश्न मांडत असताना एखाद्या महिलेवर अन्याय होत असताना त्या महिलेला न्याय मिळावं यासाठी आम्ही सर्वजण लढतोय आणि आम्ही आमच्या विरोधात हक्कभंग आणला म्हणून तिथं हक्कभंग आणलेला नाही. आम्ही महिलेच्या बाजूने म्हणजे तिथं अन्याय जो झालाय त्या महिलेला न्याय मिळावा यासाठी आणि खोटी माहिती जी दिली त्यासाठी आम्ही हक्कभंग आणण्याचा प्रयत्न तिथं करतोय. पण आम्हाला तिथं बोलणं दिलं जात नाही. याच्यावरूनच कळतं की संविधान आणि लोकशाही या सरकारसाठी महत्वाची नाही. दादा, हिंदी में जानना चाहेंगे कि कुणाल कामरा को लेकर जो एक बयान सामने आया तो कहते हैं कि मैं माफी नहीं मांगूंगा. अजित पवार ने जो बयान दिया था वही बयान मैंने दिया, उसमें गलत किया. किस तरह से? अभी देखो, अगर आप देखो कि कुणाल ने जो भी गाना किया था वो गाना उन्होंने किया, उसके बारे में सबने वहां पे अपने अपने ओपिनियंस वहां पे दिए थे. जब कंगना ये जो एक्ट्रेस है उनका जो अनऑथराइज घर था या घर का थोड़ा सा हिस्सा था महाविकास आघाड़ी में वो तोड़ा गया था. अभी 2 मुद्दे थे उस पे. एक तो कंगना ने ऐसा कहा था कि ये जो मुंबई है वो पाकिस्तान ऑक्यूपाइड कश्मीर की तरह है. मतलब एक तो एंटी नेशनल स्टेटमेंट वहां पे दिया गया था, दूसरी बात वो इलीगल स्ट्रक्चर था वो तोड़ा गया था. तब वहां पे देवेंद्र फडणवीस साहब ने, जब विरोधी पक्ष नेता थे वो, उन्होंने कहा था इस तरीके की तोड़फोड़ करना योग्य नहीं, किसी को अगर कुछ भी कहना है तो वो कह सकते हैं, ऐसे कुछ उन्होंने फ्रीडम ऑफ स्पीच पे बात की थी. लेकिन कल अगर आप देखो सत्ता में आने के बाद उनका स्टेटमेंट टोटली अपोजिट हो गया, सिर्फ वो कुणाल काबरा को अड़चन में लाने के लिए. तो ये जो स्टेटमेंट का खेल है, अजित दादा का एक स्टेटमेंट था, जो कुणाल काबरा का आज का स्टेटमेंट है सिमिलर स्टेटमेंट था. अभी अगर आप देखो तो सिर्फ जब पावर में होते तो अलग स्टेटमेंट, जब पावर में नहीं रहते हो तो अलग स्टेटमेंट. और इसके कारण ये जो कंफ्यूजन तैयार किया जा रहा है, हमारा कहना इतना ही है कि जो भी व्यक्ति हो अगर लॉ को वो तोड़ता है तो उस पर कार्रवाई होनी चाहिए, लेकिन फ्रीडम ऑफ स्पीच को ध्यान में रखते हुए उसको भी इंपॉर्टेंस देने की जरूरत है.